आज तुम्हाला सगळे आजार आपल्या शरीरात का होतात, त्या रोगाचं मूळ जाणून घ्यायचं आहे की कुठून आजाराची सुरुवात होते. मला असं वाटतं तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट वाटेल. मग रेडी? तर बघा, आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर जेव्हा आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या आतमध्ये आतड्यांच्या आतमध्ये जो गट फ्लोरा असतो, तर ती जी लेअर असते आतड्यांच्या आतमध्ये, तो गट फ्लोरा हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. तो हेल्दी कसा राहील? जेव्हा तुम्ही रेग्युलर चांगला आहार घ्याल, संतुलित आहार घ्याल, त्याच्यावर कुठल्याही खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहाराचा मारा करणार नाही. जसं की फॉर एक्झाम्पल गरम गरम जेवण करायचं, मग त्याच्यावर आईस्क्रीम खायचं. हे झालं गरम याच्यावर, गरम अग्नीवर पाणी टाकणे. अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही आहार घ्यायला लागता, बाहेर हॉटेलमध्ये जंक फूड खाणं, सारखं एकामागे एक वेगवेगळ्या प्रकारचे चव असलेले अन्न खाणं, म्हणजे कसं की आंबट खायचं, मग गोड खायचं, मग तुरट खायचं, मग खारट खायचं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाणीपुरी. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्वाद असतात, सगळ्या प्रकारचे चव असलेले वेगवेगळे हे असतात. तर असं जेव्हा आपण आहार घेतो, तर मग त्या आहारामुळे हळूहळू काय होतं की आपल्या आतड्यांचा जो काही निरोगीपणा आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. मग त्याच्यामध्ये कसं होतं की बाहेरून टॉक्झिन्स पण यायला लागतात. तर मग जेव्हा हा गट फ्लोरा डिस्टर्ब होतात, तर त्याला लिकी गट असं म्हटलं जातं शास्त्रानुसार, मॉडर्न शास्त्रानुसार. आणि आयुर्वेदानुसार ह्याला काय कन्सेप्ट आहे, तर तुमच्या शरीरामध्ये हळूहळू आम तयार व्हायला लागतो. जेव्हा हा आम तयार होतो, म्हणजे अपक्व आहार रस, की तुमच्या शरीराची पाचन शक्तीच नाही आहे एवढे सगळे प्रकार तुम्ही जे पोटात टाकता ते करण्याची, तरी तुम्ही तुमच्या शरीरावर अन्याय करताय. तुमच्या लिव्हरला भाग पाडताय, तुमच्या यकृताला, की हे सगळं पचव. मग जेव्हा तुम्ही त्याच्यावर असा मारा करता, तेव्हा हे आम तयार होतो शरीरात आणि हा सगळ्या शरीरभर फिरायला लागतो. तर हा जो आम आहे यालाच मॉडर्न सायन्सनुसार टॉक्झिन्स म्हणतात, की जे लिकी गटमुळे तुमच्या शरीरात फिरतात. हे टॉक्झिन्स जेव्हा शरीरात फिरतात, तेव्हा शरीरामध्ये ॲटो इम्युनिटी तयार करतात. आपल्या शरीरामध्ये जेवढ्याही सेल्स असतात, शरीर हे सगळ्या छोट्या छोट्या सेल्सपासूनच बनलेलं आहे, म्हणजे पेशींपासून बनलेलं आहे. तर ह्या पेशींमध्ये ते हळूहळू सूज तयार करतं. सूज म्हणजे काय? इन्फ्लमेशन तयार करतं. जेव्हा हे इन्फ्लमेशन वाढायला लागतं, तेव्हा तुमच्या शरीरात ॲटो इम्युन डिसीज तयार व्हायला लागतात, जे ॲटो इम्युनिटी तयार करायला लागतं. म्हणजे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती तुमच्या अगेन्स्ट काम करायला लागते. का? कारण त्याच्यामध्ये सगळं खूप जास्त झालेलं आहे. टॉक्झिन्स वाढलेले आहे, गट फ्लोरा नॉर्मल नाही आहे, ते शरीरभर टॉक्झिन्स फिरत आहेत. जो आम म्हणतोय आपण, तर तो कुणाला जॉईंट्समध्ये जाऊन बसतो. मग त्यांना अर्थरायटिससारखे प्रॉब्लेम होतात, ज्याला रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणतात. मग जेव्हा हा आम जास्त संचित होतो, तेव्हा स्किन डिसीज तयार होतात. आणि स्किन डिसीजमध्ये एक भाग हा आहे की गट फ्लोरा ज्यांचा खराब झाला आहे, लिकी गट आहे, त्यांना स्किन डिसीज होतात. त्यांना जराही काही चेंज झालं की त्यांच्या स्किनवर रिॲक्शन यायला लागते, जे आपण म्हणतो ना की ॲलर्जिक स्किन डिसीज झाला आहे. मी जरा चेंज झालं, थंडीमध्ये गेले, मग माझ्या हातावर पुरळच आले, मला लाल लाल पुरळ झाले, मी माझ्या हातावर किंवा पायावर नुसतं खाजलं तशा मोठ्या मोठ्या रेषा उमटला. त्याला आपण अर्टिकेरिया किंवा आयुर्वेदात शीतपित्त म्हणतात. माझ्या स्किनवर वळच उमटल्यासारखं झालं आहे. हे सगळे प्रकार काय आहे, हे कशामुळे होतात, त्याचं ओरिजिन काय आहे? याचं मेन ओरिजिन हे आहे की तुमचं पित्त प्राकृतावस्थेत नाही आहे, ते विकृत झालेलं आहे. मग ते तुमच्या स्किनवर येतं, मग ते कुठे कुठे शरीरात जातं आणि काय काय उत्पादनाचं होतं हे तुम्हाला लक्षातच येत नाही. मग तुम्ही विचार करता की अरे मी काय केलं, मी तर काहीच नाही करत आहे, मी तर काही केलं नाही, मी कुठे गेलो नाही, मग मला का हा असा आजार झाला, मला का त्वचा रोग झाला. तर लिकी गटचा आणि स्किन डिसीजचा खूप जवळचा संबंध आहे. ॲटोपिक डर्मॅटायटिस, सोरियासिस ह्याच्यामध्ये एक मूळ कारण असतं की तुमचे गट फ्लोरा नॉर्मल नसतो, त्याच्यामुळे तुम्हाला हे आजार होतात. मग हे लिकी गट का होतात ते आपण पाहिलं. मग आता ह्याच्यावर उपाय काय? आता सोरियासिस किंवा ॲटोपिक डर्मॅटायटिस झाला असेल तर आपण त्याच्यावर उपचार करतोच, पण हे लिकी गटवर कोणीही उपचार करत नाही. तर आयुर्वेदाने हे सांगितलं आहे की तुमचं मूळ कारण शोधून काढायचं आणि त्या मूळ कारणावर घाव घातला की तुमचा आजार दुरुस्त होणार. तर ती मूळ कारणं काय आहे? त्याच्यात तो आम दोष आपण सांगितला आहे. तर मग आम दोषाला पक्व करण्याचं म्हणजे पाचन करण्यासाठी आपण काही औषधी देतो.
मग याच्यासोबत हा पाचन झालेला किंवा काही प्रमाणात अपक्व राहिलेला आम हा शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी मग आपण आहारात काय बदल करायला पाहिजे. मग आपल्या आहारामध्ये जे नको असलेलं आपण घेतो, नको असलेले पदार्थ, जंक फूड जे आपण खातोय सारखं, भूक नसताना आपण खातोय, बळजबरी खातोय, हे सगळे प्रकार पहिले बंद करावे. संतुलित आहार घेणं म्हणजे खूपच गरजेचं आहे. तुमचं डाएट प्रॉपर असलं पाहिजे. सकाळी उठल्यावर तुम्हाला चहा घेणं गरजेचं नाही. तुमच्या शरीराची डिमांड मुळीच नसते चहा घेणे, तरी तुम्ही चहा घेता. म्हणजे आहार तुमचा दिनक्रम सुरू झाला की पहिले तुम्ही पित्त वाढवणारे सगळे पदार्थ घेता. कोणी चहासोबत पोळी खातं, हे विरुद्ध अन्न आहे, तर मग तुम्ही चहा पोळी खाता. कोणी बिस्किट खातं आहे, बेकरी फूड्स खातं आहे, खारी खातं आहे. म्हणजे दिवसाची सुरुवात कशी झाली, एकदम असंतुलित आहाराने. मग त्याच्यानंतर भूक लागली की जेवण, मग जेवणामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वाद असलेले पदार्थ, मग त्याच्यानंतर परत दुपारी काहीतरी, मग रात्री परत काहीतरी. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला सकाळी उठल्यावर चहा घेणं खरं तर बंदच करायला पाहिजे. तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट करा, एखादं फळ खा. ते नको असेल तर तुम्ही बाकीचं आपलं भारतीय खाद्यपदार्थामधलं काही पण खाऊ शकता, ते घ्या. उपमा घ्या. तर हे सगळं तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये घेतल्यानंतर लंचमध्ये वरण भात भाजी पोळी असा साधा सुंदर एक आहार असतो, तो घ्यायचा. आपल्या शरीराला त्याची वर्षानुवर्ष सवय झालेली, तर तुम्ही ते तुमच्या आहारात असू द्या. सलाड घ्या. हे सगळं जर तुम्ही घेतलं तर तुमचं हलकं अन्न पाचन पण होतं आणि आपण जे म्हणतो की ताजं अन्न तुम्ही ग्रहण कराल तर मग तुमचा गट फ्लोरा निश्चितच हेल्दी व्हायला सुरुवात होईल. तर ह्या गट फ्लोरामध्ये डिसबायोसिस होतं. म्हणजे काय होतं की त्याच्यात जे मायक्रोब्स आहेत, खूप प्रकारचे मायक्रोब्स आपल्या गट फ्लोरामध्ये असतात, पण ते हेल्दी असतात. ते तुमच्या शरीराला छान करायचं काम करत असतात. पण जेव्हा अनहेल्दीच्या एंट्री तिथे होती त्यावेळेसच हे सगळे प्रकार होतात. तर मग त्याला हेल्दी करण्यासाठी आपण पहिले आहाराकडेच लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही प्रोबायोटिक्स घ्यायला पाहिजे. आपण योगर्ट घेतो, ते उत्तम प्रकारचं प्रोबायोटिक आहे, ते तुम्ही आहारात रेग्युलर घेऊ शकता. त्याच्यानंतर अन्न व्यवस्थित सकस आहार घेणं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की जे टॉक्झिन शरीरात फिरत आहेत ते बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला ग्लुटन फ्री डाएट घ्यायला लागेल. आता सोरियासिसमध्ये बऱ्याच लोकांमध्ये ग्लुटनचं इंटॉलरन्स असतं, खूप लोकांमध्ये. जसंही ग्लुटन आणि बेकरी फूड्स तुम्ही बंद करता तर तुमच्या सोरियासिसमध्ये बरेचसे चांगले चेंजेस होतात. त्याचं ट्रिगर होणं कमी होतं. मग त्याच्याऐवजी तुम्ही काय खाऊ शकता, ज्वारीची भाकरी खा, बाजरीची भाकरी खा, किंवा मग सगळं मल्टीग्रेन आटा जो तयार करतो आपण तो घ्या, त्याची पोळी खा. पण तुम्ही ग्लुटन पूर्णपणे बंद करा. तसं जर केलं तर तुमचा आम पण हळूहळू कमी व्हायला लागेल, शरीरातले टॉक्झिन्स बाहेर फेकले जाईल आणि मग आपण जी पाचक औषधी देतो किंवा स्किन डिसीजवर जी औषधी देतो त्याचा पण उत्तम परिणाम दिसून येईल. अशा पद्धतीने तुमच्या लिकी गटला तुम्ही प्राकृत अवस्थेमध्ये आणू शकता आणि तुमच्या वेगवेगळ्या स्किन डिसीजला बाय बाय करू शकता. तर नक्कीच लक्षात ठेवा की आपल्याला गट फ्लोरावर पहिले काम करायचं आहे. थँक्यू.